सर, मला पिरियड्स मध्ये स्पॉटिंग होते, तर मग हे नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे? ओके, पिरियडमध्ये स्पॉटिंग हे काही वेळेला आपण नॉर्मल समजतो किंवा काही वेळेला ते अबनॉर्मल आहे. म्हणजे आता बऱ्याच वेळेला आपण बघितलं तर यंग फिमेल्स मध्ये काय होतं की 2 पिरियडच्या मध्ये जर त्यांची सायकल रेग्युलर असेल तर साधारण मिड सायकल पिरियड म्हणजे आपण एक 12, 13, 14 दिवसानंतर जो मधला जो 4-5 दिवसांचा पिरियड आहे जेव्हा ओव्ह्युलेशन होतं तेव्हा थोडंसं पेन हलकंसं आणि थोडेसे स्पॉटिंग एखाद दुसऱ्या दिवसाचं किंवा फार फार तर एका दिवसाचं ते एक्सपेक्टेड असतं. जर 2 पिरियडच्या एक्झॅक्टली मध्ये ते झालं तर यू कन्सिडर दॅट एज अ नॉर्मल. आणि जर एकच दिवस झाला, 2 दिवस झाला आणि आपोआप थांबलं आणि पेन पण थांबलं, सो नथिंग टू वरी अबाउट. ओके, पण जर तुमचा पिरियड जेवढा होतो 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस जो रेग्युलर पिरियड झाला त्याला इमिजिएटली लागून जर तुम्हाला स्पॉटिंग कंटिन्यू राहिलं किंवा त्याचं दुसरं की जर पिरियड सुरू होण्याच्या आधी तुम्हाला स्पॉटिंग सुरू झालं आणि मग 3-4 दिवसांनी किंवा 2-3 दिवसांनी पिरियड प्रॉपर सुरू झाला तर तो कधी कधी थोडा हॉर्मोनल इम्बॅलन्सचा इश्यू असू शकतो. त्यासाठी म्हणून डॉक्टरांकडे नक्कीच जावं आणि ते कन्सल्ट करावं. तर बरं झालं तुम्ही आलात. थँक्यू सो मच.